ओके. रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. सो मोठ्या स्केलवरती वेबसाईट बनवायचं असेल तर एवढी सगळी लोकं लागतात आणि प्रत्येक जो प्रोफेशनल आहे तो आपापल्या याच्यामध्ये एक्सपर्ट असतो. जसं की UI वाला. त्याला HTML, CSS, जावास्क्रिप्टचं कोर नॉलेज असतं. तो अ, एक्सपिरियन्स असतो त्याच्यात. त्याला फक्त पेजेस डेव्हलप करायचं असतं. की कसं दिसलं पाहिजे स्क्रीनवरती, मोबाईलवरती कसं दिसलं पाहिजे, कॉम्प्युटरवरती कसं दिसलं पाहिजे, लॅपटॉपवरती, टॅबवरती कसं दिसलं पाहिजे. हे सगळं काम फक्त तो करतो. दिसण्याचं काम UI-UX फक्त तो हँडल करतो. सपोज डेटाबेस आर्किटेक्ट असेल, तर तो काय करतो, की युजर माझ्या वेबसाईटवरती कसा-कसा इंटरॅक्ट होणार आहे. म्हणजे काय? तर युजर येणार, तो लॉग इन करणार का? रजिस्ट्रेशन करणार का? तो कुठे कमेंट करणार का? कुठे तो रिव्ह्यू देणार का? एखादी ब्लॉग पोस्ट असेल, तर तो लाईक करणार का? असं जिथं-जिथं युजर इंटरॅक्शन असेल. प्लस जिथं-जिथं तुम्ही काही युजरला डेटा सांगत असाल, की सपोज सपोज तुमची आता प्रॉडक्टची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सेल करताय मोबाईल फोन. तर तुम्ही काय करणार? मोबाईलची इमेज अपलोड करणार, मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स टाकणार, कलर, परत थोडंफार काही ई-एम-आयवरती मोबाईल घ्यायचा असेल, तर तुम्ही वेबसाईटवरती बघितलं असेल, की कॅल्क्युलेटर असतात, ई-एम-आय कॅल्क्युलेटर्स. सो तसलं काहीतरी तुम्ही डेव्हलप केलेलं असणार. सो ते सगळ्याचा डेटा जो आहे, तो बॅक एंडला सगळा आपल्याला ठेवावा लागतो. सो तिथं डेटाबेस आर्किटेक्ट काम करतो. आणि जे आता UI वाल्यानं काम केलेलं आहे आणि डेटाबेस आर्किटेक्चर वाल्यानं काम केलेलं आहे. ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम जो करतो तो API रायटर असतो. तो एक स्पेशलिस्ट असतो, एक्सपर्ट असतो. तो API जावास्क्रिप्टच्या API लिहायच्या, Pythonच्या API लिहायच्या, PHPच्या असू द्यात, ओके, .NETच्या असू द्यात. तर अशा API लिहायचं काम तो मधला API वाला करतो. म्हणजे तो डेटाबेस आपल्या वेबसाईट सोबत म्हणजे जे फ्रंट एंड जे बनवलेलं आहे त्यासोबत कनेक्ट करायचं काम तो करतो. सो हा तर झाला बिग स्केलवरती जर प्रोजेक्ट असेल तर. ओके. सो जर एखादा डिजिटल मार्केटर असेल, आता तुम्ही सगळे स्टुडंट्स डिजिटल मार्केटिंगचे आहात. ओके. आणि तुम्हाला पण प्रोजेक्ट्स मिळतात. ओके. जर तुम्हाला असा पद्धतीचा प्रोजेक्ट मिळाला, तर तिथं तुम्हाला डेव्हलपमेंटचं काम नाही दिलं जात, की तुम्ही डेव्हलप करा. तिथे डेव्हलपमेंटचे स्पेशालिस्ट जे आहेत ते असतात. तुम्हाला त्याच्यावरती डिजिटल मार्केटिंगचं काम मिळतं. ओके. सपोज तुम्हाला लार्ज स्केलवरचा प्रोजेक्ट मिळाला तर. बट काही एस-एम-ईज असतात. एस-एम-ई म्हणजे काय? कोण सांगेल? SME म्हणजे एंटरप्रेन्योर जे की स्टार्टिंगला हां, हां. स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, एस-एम-ई. स्मॉल मीडियम एंटरप्राइज म्हणजे सगळेच बिझनेस काय Google सारखे असतात का? सगळेच विप्रो, TCS असतात का? नाही. बरोबर? ते एक ठराविक 10% लोकं आहेत, की जे खूप लार्ज स्केलवरती प्रोजेक्ट डेव्हलप करतात. ओके. बट एस-एम-ई म्हणजे काय? स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे कुणाचं तरी इंटिरियर डिझायनिंगचा बिझनेस असेल, कुणाचं तरी जसं की आपलं आहे इन्फोटेक, NMD इन्फोटेक. आपण तिथं लोकांना सर्व्हिसेस वगैरे देतो. सो वी आर अल्सो वन काइंड ऑफ द एस-एम-ईज. काही जण असतील की जे जसं की एक कार एखादा कारचं प्लॅटफॉर्म आहे, जिच्यावरून तुम्हाला रेंटल कार मिळते. सो हा एक छोटा प्रोजेक्ट आहे. एखादी एखादी जे आपण म्हणतो मेकॅनिकलची डिव्हाइस वगैरे बनवणारी वेबसाईट असेल. सो हे सगळे एस-एम-ईज असतात, छोटे-छोटे बिझनेसेस. सो जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टवरती मल्टिपल एक्सपर्ट्स लावतो, त्यावेळेस त्या प्रोजेक्टची कॉस्ट पण वाढते. बरोबर? सो एखाद्या प्रोजेक्टवरती 4-5 UI डेव्हलपर, 2-3 डेटाबेस आर्किटेक्चर मधला तो जावास्क्रिप्ट API रायटर वगैरे. सो ह्यांच्यामुळे त्या प्रोजेक्टची कॉस्ट आहे ना, ती लॅक्स एंड करोड्समध्ये जाते. बट एस-एम-ईजला तेवढी जी कॉस्टिंग आहे, ती कॉस्टिंग परवडत नाही. ओके. ते काय करतात, की ते आपल्याला एक अफोर्डेबल सोल्युशन बघण्यासाठी ते ट्राय करतात. ओके. सो ह्या केसमध्ये काय होतं, की जेव्हा-जेव्हा इंटरनेट इव्हॉल्व होत गेलं किंवा जेव्हा-जेव्हा डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व होत गेल्या, तेव्हा मग एस-एम-ईजसाठी आहे का नाही एक टूल आलं. ओके. ज्याला आपण काय म्हणतो किंवा एक टेक्नॉलॉजी आली ज्याला आपण म्हणतो सी-एम-एस. कोण सांगेल सी-एम-एस टेक्नॉलॉजी? माहिती आहे का कोणाला? सी-एम-एस. कंटेंट मॅनेजमेंटचा पार्ट असतो सर त्याच्यामध्ये. करेक्ट. कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. आता एखादी
एस-एम-एचं एखादं बिझनेस असेल, छोटासा बिझनेस आहे. तुम्ही असं समजून चाला, की एखादं हॉस्पिटल आहे, ओके, एखादी जिम आहे. सो हे सगळे एस-एम-ई झाले. ह्या सगळ्यांना पण वेबसाईट पाहिजे. बट आता त्यांनी का असं यू-आय हायर करायचा, परत ते मधला डेटाबेस आर्किटेक्चर हायर करायचं, एवढं तर त्यांना काही गरज नाही. त्याची कॉस्टिंग लॅक्समध्ये निघून जाईल आणि त्यांना एवढ्याची गरज नाही. सो त्यांना काय करायचं, त्यांना फक्त आमची इन्फॉर्मेशन, सपोज एखादी जिम आहे, त्या जिमवाल्याला काय सांगायचं, की आमचे हे मंथली प्लॅन हा आहे, 6 महिन्याचा हा प्लॅन आहे, 12 महिन्याचा हा प्लॅन आहे आणि जिममध्ये आम्ही ह्या सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. थोड्याफार इमेजेस, गॅलरीज अँड बिझनेस अशा पद्धतीने त्यांना सुरू करायचं आहे. सो त्यांना एवढा लार्ज स्केलची गरज नाही. सो त्यांना एक एक अशी टेक्नॉलॉजी पाहिजे, की जे कमी लोकं हँडल करू शकतील आणि लवकर त्यांचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होईल. ओके. सो तेव्हा ही सी-एम-एसची टेक्नॉलॉजी जी आहे ती इव्हॉल्व झाली. ओके. कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम. ओके. मग आता ही सी-एम-एसची जी टेक्नॉलॉजी आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यायला सुरुवात झाली. ओके. तर ही कंटेंट मॅनेज करायची जी सिस्टम आहे, ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स यायला सुरुवात झाली. कोण सांगेल, की कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्हाला माहिती आहेत? जसं की मी आत्ताच एक नाव घेतलं Shopify. Shopify इज ऑल्सो वन काइंड ऑफ द ई-कॉमर्स सी-एम-एस. ओके. प्रायव्हेटली हेल्ड कंपनी आहे ती, प्रायव्हेट लिमिटेड आहे ती. अजून कोण सांगेल? अशा हे वर्डप्रेस शिकतो आपण सर, ते पण CMSचाच पार्ट असेल ना? करेक्ट. वर्डप्रेस. वर्डप्रेस, करेक्ट. परत Joomla तुम्ही नाव ऐकलंय का? Joomla. नाही. Joomla हे एक ऑल्सो वन ऑफ द CMS ब्लॉगर. टेक्नॉलॉजी. Drupal, Magento, ओके, Wix. तर अशा मल्टिपल अजून एन नंबर ऑफ दी टेक्नॉलॉजीज आहेत, की ज्या इव्हॉल्व झालेल्या आहेत ह्या सी-एम-एसच्या अकाउंटिंग. सगळ्यांचं काम एकच आहे, की सी-एम-एस कॉन्टेंट मॅनेज करायचं. तुमचा कॉन्टेंट ई कॉमर्सचा असू द्या, तुमचा कॉन्टेंट टेक्स्ट बेस असू द्या, गॅलरी बेस असू द्या. ओके. सो ह्यांनी आपापली जी टूल्स आहेत किंवा आपापले जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते ह्यांनी सी-एम-एस ह्या टेक्नॉलॉजीच्या अराउंड त्यांनी आपले डेव्हलप केले. जसं की आता तुम्हाला ह्या प्रत्येक टूलची मी थोडी जेवढे हे जे सांगितलेले आहेत हे आता फेमस आहेत इंडस्ट्रीमध्ये आणि यांच्यामध्ये पण सगळ्यात जास्त जो पॉप्युलर आहे तो म्हणजे आपला वर्डप्रेस आहे. तो का आहे तो पण तुम्हाला मी सांगतो. Shopify, आता Shopify जे आहे ते स्पेसिफिकली तुम्हाला सपोज Amazon सारखी वेबसाईट बनवायची आहे, तर त्यासाठी तुम्ही Shopifyचा यूज करू शकता. ओके. सगळे त्यातले जे फीचर्स आणि टूल्स वगैरे आहेत ते सगळे पेड असतात. ओके. प्रत्येक टूलसाठी पे करायचं आणि ते डेव्हलप पण आपणच करावं लागतं आणि पे पण करावं लागतं कारण ती प्रायव्हेटली हेल्ड कंपनी आहे. त्यामुळे ह्याचे सपोज तुम्ही ई-कॉमर्सचा एक प्रोजेक्ट Shopifyमध्ये करायला गेला, तर तुमची कॉस्ट होईल अराउंड 4 to 5 लाख रुपीजमध्ये प्रोजेक्ट बनेल. ई-कॉमर्सचा प्रोजेक्ट. ओके. सेम Joomla आणि Drupal. Joomla आणि Drupals तुम्हाला आता हे जे आहेत ते कॉर्पोरेट वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला युजफुल आहेत, की कॉर्पोरेटच्या वेबसाईट्स बनवायच्या तर त्या तुम्ही ह्या 2 प्लॅटफॉर्ममध्ये बनवू शकता, Joomla आणि Drupal. ओके. ह्यातलं Joomla जे आहे ते सुद्धा ते ओपन सोर्स आहे. म्हणजे ते तुम्हाला इझिली त्याचे अपडेट्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला इंटरनेटवरती मिळतात. ओके. बट हे 2 एवढे पॉप्युलर नाहीयेत. म्हणजे Drupalच्या हार्डली एक 20-30 लाख वेबसाईट्स फक्त असतील. टोटल वेबसाईट बिलियन्समध्ये आहेत इंटरनेटवरती आणि Joomlaचं पण तसाच सीन आहे. ओके. आता Shopify ज्यांना ई-कॉमर्सवाल्यांना कॉस्टली वाटत होतं, जी कॉस्टिंग 4-5 लाख पर्यंत जात होता प्रोजेक्ट, तोच थोडा अजून कमी करण्यासाठी मग नवीन प्लॅटफॉर्म्स आले लाइक Magento. Magento इज ऑल्सो न्यू प्लॅटफॉर्म फॉर ई-कॉमर्स वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके. सो हा आला. ह्याच्यामध्ये अजून थोडीशी कॉस्टिंग जी आहे ती कमीमध्ये व्हायला लागली. म्हणजे जो 4-5 लाखाचा प्रोजेक्ट आहे तो 2-3 लाखामध्येच इझिली व्हायला लागला. एक बेसिक 20 प्रॉडक्टचं ई-कॉमर्सची वेबसाईट बनवायची असेल तर 20-25 प्रॉडक्टची. ओके. सो Magento त्यासाठी डेव्हलप झालं. Wix हा कॉर्पोरेट पण वेबसाईट बनवतो आणि ई-कॉमर्सच्या पण साईट बनवतो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण बनवतो, सगळ्या पद्धतीचे सी-एम-एस बनवू शकतो. बट हा सुद्धा सेम Shopify सारखा आहे. म्हणजे प्रायव्हेटली हेल्ड कंपनी आहे, जे तुम्हाला
थोडंसं म्हणजे एक 20% जो पार्ट आहे तो फ्री देतं आणि बाकीचं सगळं सगळं पुढं सबस्क्रिप्शन घ्या, प्लगइन पर्चेस करा, थीम पर्चेस करा, हे सगळं पर्चेस बेसवरती विक्स प्लॅटफॉर्म पण चालतो. ओके. आणि जो आपण शिकणार आहे तो आहे वर्डप्रेस. आता वर्डप्रेसचे तुम्हाला थोडेसे फीचर सांगतो. जो Shopifyमध्ये 4-5 लाखामध्ये प्रोजेक्ट बनणार होता. Magento सेम प्रोजेक्ट 2-3 लाखामध्ये बनणार होता. वर्डप्रेसमध्ये सेम प्रोजेक्ट 50 ते 1 लाखापर्यंत तुमचा प्रोजेक्ट बनणार आहे. 50,000 ते 1 लाखामध्ये. म्हणजे एवढं कॉस्टचं जे रिडक्शन सेम प्रोजेक्ट एवढं त्याच्यामध्ये कॉस्टिंग रिडक्शन जे आहे ते वर्डप्रेसनं केलेलं आहे. नेक्स्ट वर्डप्रेसचं अजून काय फीचर आहे ते म्हणजे ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स असल्यामुळे काय आहे, की तुम्हाला कुठेही पैसे पे नाही करायचे. ती टेक्नॉलॉजी यूज करायला किंवा ते प्लॅटफॉर्म यूज करायला. फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचे अपडेट्स रेग्युलरली येत असतात. डेली अपडेट्स येत असतात त्याचे. प्लगइन्स असतात, थीम्स असतात. त्या सगळ्यांचे अपडेट्स कंटिन्युअसली येत असतात. ओपन सोर्स आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे. नेक्स्ट काय फीचर्स आहे तर पॉप्युलर आहे. आपण तीच गोष्ट यूज करतो ना जी पॉप्युलर आहे. ओके. सो वर्डप्रेस CMS टेक्नॉलॉजीमधलं सगळ्यात पॉप्युलर आहे. इव्हन आता जी काही वेबसाईट इंडस्ट्री पूर्ण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर असं प्लॅटफॉर्म जे आहे ते वर्डप्रेस आहे. म्हणजे वेबसाईट इंटरनेटवरच्या टोटल वेबसाईट्सपैकी अराउंड 60% वेबसाईट ज्या आहेत ना त्या वर्डप्रेस या प्लॅटफॉर्ममध्ये बनलेल्या आहेत. म्हणजे एवढं पॉप्युलर ते टूल आहे. बाकीचे जे 40% आहेत त्यातले तुम्ही असं धरून चाला की 20-30 त्यात 40% मध्ये पण थोड्याफार ज्या असतील SMEज कंपनीज ज्या वेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करतात. आणि बाकीचे जे आहेत ते लार्ज स्केलवरचे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. बट रेस्ट ऑफ द वर्ल्ड सगळं जे आहे ते वर्डप्रेसचा यूज करतं. ओके. याच्यामध्ये अजून तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये व्हेरियस व्हेरियस थीम्स अँड प्लगइन्स तुम्हाला मिळतात. थीम्स अँड प्लगइन्स. सो हे सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये वर्डप्रेसमध्ये मिळतात. परत एडिटरचे टूल्स तुम्हाला मिळतात. ओके. फक्त वर्डप्रेस टेक्नॉलॉजीवरती वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवरती हजारो कंपन्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे ते फक्त वर्डप्रेसच्या वेबसाईट तुम्हाला डेव्हलप करून देतात, थीम्स डेव्हलप करून देतात, प्लगइन्स डेव्हलप करून देतात. ओके. सो हा याचा मागचा बेनिफिट आहे. ओके. कोणत्या पद्धतीच्या वेबसाईट वर्डप्रेस बनवू शकतो तर सगळ्या पद्धतीच्या वेबसाईट बनवू शकतो. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असू द्या, कॉर्पोरेट वेबसाईट असू द्या, बँकिंग साइट्स असू द्या, सोशल मीडिया साइट्स असू द्या, फोटोग्राफी, जिम, हॉस्पिटल, एनी एनी काइंड ऑफ प्रोडक्टची साईट असू द्या, सर्व्हिसेसची साईट असू द्या, कोणतीही साईट तुम्हाला जी आहे ती वर्डप्रेस तुम्हाला बनवून देतो. ओके. सो असे त्याचे हे आहेत. परत सिक्युरिटी लेवल ही सुद्धा टॉप क्लास आहे वर्डप्रेसमध्ये. फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रॉपर प्लगइन्स अँड थीम्स माहीत असतील, प्रॉपर तुम्हाला टेक्निक्स माहीत असतील, की कशा पद्धतीनं सिक्युरिटी जी आहे ती अप्लाय करायची असते वेबसाईटला ज्याच्या मदतीने वेबसाईट हॅक होऊ नये. सो हे जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं माहीत असेल, तर तुम्ही सिक्युरिटी सुद्धा नीट पद्धतीनं हँडल करू शकता. इझी टू यूज आहे. म्हणजे जर तुम्हाला HTMLचं एखादी पेज बनवायचं असेल, जे मी तुम्हाला UI/UX सांगितलं, तर त्या चांगलं UI/UXचं पेज बनवण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. प्लस तुम्हाला मल्टिपल प्रोजेक्ट्स हँडल करावे लागतात. बट वर्डप्रेसच्या इथं तसं नाही. तुम्ही विदिन 1 मंथ, विदिन 1 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीची वेबसाईट बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकता. एवढी याच्यामध्ये पोटेन्शियल आहे या वर्डप्रेस प्लॅटफॉर्ममध्ये. एवढं ईझी आहे हँडल करायला. आणि UI/UX 2 ते 3 वर्ष फक्त पहिलाच फ्रंट एंडच बनवणार. तेवढंच त्याला टाईम लागणार. पण तुम्ही इथं अख्खी वेबसाईट डेटाबेस टू API रायटिंग टू UI सगळं तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये करू शकता. प्रोजेक्ट एक्झिक्युशन टाईम सुद्धा इथे तुमचा जो आहे तो कमी आहे. म्हणजे जसं की एखादा प्रोजेक्ट जो आहे तो आपण आता जे मी तुम्हाला UI/UX आणि डेटाबेस आणि API जे म्हणतोय ना, त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? एक वर्ड आहे ज्याला आपण म्हणतो स्क्रॅच डेव्हलपमेंट. स्क्रॅचपासनं
स्क्रॅचपासनं तुम्हाला वेबसाईट बनवायची. आपण एक शब्द वापरायचा त्यासाठी स्क्रॅच. ओके. सो जेव्हा तुम्हाला स्क्रॅचपासून वेबसाईट बनवायची असते त्यावेळेस एक नॉर्मल 10 ते 15 पेजची वेबसाईट बनवायला तुम्हाला टाईम जातो अराउंड 4 to 5 मंथ्स. सिंपल वेबसाईट आहे 10 ते 15 पेजेसची वेबसाईट आहे. बट तरीसुद्धा तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी जर फॉलो करायच्या असतील स्क्रॅच डेव्हलपमेंटमध्ये तर 4 ते 5 महिने जातात. बट सेम 10 to 15 पेजेसची वेबसाईट तुम्हाला वर्डप्रेसमध्ये बनवायची असेल ना, तर तुमचे हार्डली 15 दिवस जातात. 15 डेजमध्ये तुम्ही वेबसाईट जे आहे ते रेडी करून लॉन्च करू शकता. याच्यामुळे होतं काय, की कॉस्टिंग पण कमी होती. समोर आता 4 to 5 मंथ्स तुम्ही 4-5 लोकं काम करणार. सो प्रोजेक्टची कॉस्ट आपोआपच 10 लाख 20 लाख पर्यंत जाऊ शकते. बट जर सेम प्रोजेक्ट तुम्ही 15 दिवसात बनवू शकत असाल, तर जो स्क्रॅच डेव्हलपर 10 लाखात वेबसाईट सेल करणार आहे, सेम वेबसाईट तुम्ही 15 दिवसात बनवून 50,000 60,000 मध्ये सेल करू शकता. करेक्ट? येस ओंकार? सर स्क्रॅच डेव्हलपमेंटपासून बनवलेली वेबसाईट जर आपण ती वर्डप्रेसवर बनवत असू, हं, हं. जसं की गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतात, तिथं ट्रॅफिक खूप असतं. हां, हां. मग त्या फेजमध्ये ती रिलायबल असते का वर्डप्रेसवाली? ग्रेट क्वेश्चन, ग्रेट क्वेश्चन. सी आता जर क्वेश्चन काय आहे आपला, की जर खूप सारं गव्हर्नमेंटची साईट आहे, जसं की गव्हर्नमेंटचा सर्व्हर डाऊन होतो. सगळ्यांना माहिती आहे फॉर्म जेव्हा आपण फिल करतो किंवा कधी-कधी Facebookचा सर्व्हर डाऊन होतो, YouTubeचा सर्व्हर डाऊन होतो. कधी अचानकच Amazon चालत नाही. अशा गोष्टी होत असतात, बरोबर? हे खूप जेव्हा हे का होतात? जेव्हा एखाद्या वेबसाईटवरती मल्टिपल ट्रॅफिक येतं, म्हणजे खूप सारे लोकं येतात. मिलियन्स ऑफ ट्रॅफिक. 10 लाख, 20 लाख, ओके, 1 करोड, 2 करोड असं ट्रॅफिक असतं त्यांचं मंथली. सो त्यांना वेबसाईट हँडल करणं खूप म्हणजे सिक्युरिटी लेव्हल वेबसाईट प्रॉपर पद्धतीने तुमची हँडल झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतं. सो वर्डप्रेसचं एक लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे? तर सपोज तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक करोड्समध्ये असेल. सपोज 10 करोड ट्रॅफिक असेल. लाईक मंथलीचं 10 करोड म्हणजे तुमचं YouTube सारखं प्लॅटफॉर्म आहे, Facebook सारखं प्लॅटफॉर्म आहे. तर एवढं ट्रॅफिक वर्डप्रेसला हँडल होत नाही कारण ते CMS आहे. ओके. CMS टेक्नॉलॉजी असल्यामुळे काय आहे, की त्याचं सगळ्या ज्या फंक्शनॅलिटीज ज्या आहेत त्या ऑलरेडी बिल्डअप केलेल्या असतात. सो एवढं ट्रॅफिक तो CMS हँडल करू शकत नाही. सो ह्या केसमध्ये तुम्हाला स्क्रॅचमध्येच जावं लागतं, की 10 करोडचं ट्रॅफिक आहे. 5 करोडचं ट्रॅफिक आहे. एवढं एवढं ट्रॅफिक तुम्हाला सपोज येत असेल साईटवरती, सो तुम्हाला वर्डप्रेसचा यूज नाही करायचा त्या केसमध्ये. ओके. करोड्समध्ये ट्रॅफिक. बट वर्डप्रेसचं लिमिट काय आहे? कितीपर्यंत ते ट्रॅफिक जे आहे ते हँडल करू शकतं. सो अप टू 1 CR. 1 करोडचं ट्रॅफिक सपोज असेल तुमच्या वेबसाईटवरती, तर तिथपर्यंतचं ट्रॅफिक इझिली वर्डप्रेसमध्ये हँडल केलं जातं. 1 करोड हा खूप मोठा नंबर आहे. 1 करोड मंथली युजर्स म्हणजे खूप मोठा नंबर आहे हा. ओके. सो इथपर्यंत तुमचं ट्रॅफिक वर्डप्रेस इझिली हँडल करू शकतो. सपोज तुमच्या वेबसाईटवरती एवढं मोठं ट्रॅफिक येणार असेल 10 करोड्स अँड 5 करोड्स, तर तुम्ही स्क्रॅचपासून डेव्हलप करायची, ज्याच्यामध्ये तुम्ही React, Python असे कोर लँग्वेजेस जे आहेत त्याच यूज करावे लागतील. कारण त्यांना हँडल करायला वेगवेगळ्या तुम्हाला कोड टेक्निक्स वगैरे यूज करावं लागतं. ओके. सो गुड क्वेश्चन ओंकार, की व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ वर्डप्रेस? सो दिस इज वन लिमिटेशन. बट अगेन तुम्ही समजून घ्या, की वर्डप्रेस डेव्हलप कोणासाठी केलं होतं आपण? SMEसाठी, जे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत. आणि जर स्मॉल मीडियम एंटरप्राइज आहेत, तर त्यांच्याकडे 10 करोडचे लोकं असतील का? फुटफॉल्स असेल का 10 करोडचा? ऑब्व्हियसली नाही. बरोबर? सो ही टेक्नॉलॉजीच ह्या लोकांसाठी बनलेली किंवा ह्या अशा टाइपच्या कॉर्पोरेट बिझनेसेससाठी बनलेली आहे, की जे बिलो 1 करोड त्यांचं ट्रॅफिक आहे ते इझिली हँडल करू शकतात. ओके. आता काही फेमस एक्झाम्पल्स आपण बघूयात, की अशी कोणती साइट्स आहेत, की ज्या साइट्स वर्डप्रेसमध्ये बनलेल्या आहेत. ओके. सगळ्यात बेस्ट साइट जी म्हणजे NASA. NASA सगळ्यांना माहिती आहे? हो. येस. सो नासाची जी वेबसाईट आहे ती
वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. नेक्स्ट आहे ती म्हणजे मर्सिडीज. मर्सिडीज सगळ्यांना माहिती आहे. सो मर्सिडीजची जी वेबसाईट आहे ती वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. हे तुम्हाला काय मी फेमस एक्झाम्पल सांगतोय, की इथपर्यंतचे जे बिझनेस आहेत, हे जे लोक आहेत किंवा हे जे कॉर्पोरेट्स आहेत, ह्यांनी सुद्धा आपलं जे वर्डप्रेस जे आपण शिकणार आहे त्याचा यूज केला. सो मर्सरीजची वेबसाईट बघा, नासाची वेबसाईट बघा. एक टेनिसचं चॅम्पियनशिप होतं विम्बल्डन, माहिती आहे सगळ्यांना विम्बल्डन. खूप फेमस आहे, UK मध्ये असतं ते. सो ते सुद्धा टेनिसचं ते असोसिएशन आहे, विम्बल्डन असोसिएशन, ते सुद्धा वर्डप्रेसची वेबसाईट बनवते. आणि बाकी सगळे छोटे मोठे बिझनेस तर आहेतच, ज्यांनी वर्डप्रेसमध्ये साईट जी आहे ती बनवलेली आहे. मल्टिपल हॉस्पिटल्स घ्या तुम्ही, मोठ्या मोठ्या पब्लिशिंग कंपनीज घ्या. ओके. सो हे काही तुम्हाला फेमस नावं होती ते तुम्हाला सांगितलेली आहेत, जे वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? डाऊट आहे का कोणाला? एनी डाऊट किंवा वेबसाईट सर आपण येस. वर्डप्रेसमध्ये आपण कोडिंग नाही करत. मग जसं की रिॲक्टमध्ये फ्रेम्स ऑलरेडी आपण कोडिंग कोणतरी केलेलं असतं. मग तसं बरं. वर्डप्रेसमध्ये ते फंक्शनचं काम कसं होतं? वर्डप्रेसमध्ये जे फंक्शन्स आहेत ना, ते फंक्शन्स बिल्ड केलेले असतात ऑलरेडी. आपल्याला फक्त मॅक्सिमम पार्ट जो आहे तो आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉपचा पार्ट आहे. बट CSS लेव्हलला किंवा तुम्हाला एखादी छोटी-मोठी फंक्शनॅलिटी आहे, की जसं की एखाद्या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म पॉपअप वगैरे ओपन झाला. अशा जे छोट्या-छोट्या फंक्शनॅलिटी असतात, त्यासाठी तुम्हाला थोडंसं कोडिंग करावं लागतं. जावास्क्रिप्ट येतं आणि CSS येतं. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला APIs वगैरे राईट करायची काही गरज लागत नाही. सो 80-85% जो पार्ट आहे तो ड्रॅग अँड ड्रॉपचा आहे आणि 10-15% पार्ट जो आहे तो कोडिंगचा. त्याच्यामध्ये पण बेसिक कोडिंग, त्याच्यामध्ये CSS. जे कोडिंग असं असं कोडिंग आहे, की जे तुम्ही ChatGPTला विचारून ते तुम्हाला तो कोड देईल. छोटे-छोटे पार्ट्स असतात, तो तुम्हाला तिथं पेस्ट करायचा. सो 80-85% जर वर्डप्रेसचं कोर फंक्शनॅलिटी तुम्ही वापरली तर तुम्हाला कोडिंग करावी लागत नाही 80-85%. बट जर तुम्ही बिल्डर वापरला, जसं की एलिमेंटर बिल्डर आहे त्याच्यामध्ये, तर तुमचं 90-95% ऑलमोस्ट 100% तुम्ही वेबसाईट जी आहे ना ती विदाऊट कोड बनवू शकता, जर बिल्डर पण वापरला तर. ओके. सो एवढं इझी आहे, आपण ते शिकणार आहे सगळं. सर ती वेबसाईट वर्डप्रेसमध्ये आहे किंवा .NETला आहे किंवा अजून कशात आहे, ते कसं ओळखायचं? येस, गुड क्वेश्चन. सी आता एखादी पर्टिक्युलर वेबसाईट आहे ती कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये बनलेली आहे, ही जर तुम्हाला शोधायचं असेल तर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे बिल्ट विथ नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जी वेबसाईट तुम्हाला चेक करायची की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती बनलेली आहे, ती टाकून तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून इथे दाखवतो. स्क्रीन दिसते का माझी? हॅलो, स्क्रीन दिसत असेल तर थम्सअप करा. ओके. सो सी इथे आपण ती साईट टाकतोय बिल्ट विथ नावाची. ओके. तर ही साईट आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी लुकअप, म्हणजे कोणती टेक्नॉलॉजी तुमची आहे त्याचं लुकअप करा असं ते म्हणतंय. ओके. सो आता आपण आपली जी साईट आहे ती कशामध्ये बनलेली ती बघू. द डिजिटल NMDची साईट. ओके. सो हे बंद करतो मी इथे. सो आता इथे बघा, इथे मी साईट जी आहे ती साईट टाकतो आणि इथे लुकअप म्हणतो. ओके. हे काय म्हणतं, हे कॅपचा आलेला यांचा, की पांडा चेक करा. तर इथं पांडा जे आहेत त्या पांडावरती आपण क्लिक करूयात. ओके. thedigitalenmd.com. आता इथे तुम्हाला ती वेबसाईट बनवायला कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा यूज झालेला आहे ते समजते. जसं की इथे बघा, आपण GA4चा यूज केलेला आहे,
ॲडवर्ड कन्व्हर्जन आहे. आता इथे विजेट, हे विजेट WP फॉर्म्स म्हणजे हे वर्डप्रेसचं आहे फॉर्म. ओके. अजून इथे बघा एलिमेंटर. ओके. हा कशाचा आहे? वर्डप्रेसचा. इथे बघा पेज बिल्डर फॉर वर्डप्रेस. तर इथून तुम्हाला समजून जाते की हे वर्डप्रेसमध्ये बनलेलं आहे. इथे बघा वर्डप्रेसचं प्लगइन यूज केलेलं आहे. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 हे पण प्लगइन आहे. योस्ट SEO प्लगइन हे SEO साठी यूज केलं जातं. हे सुद्धा वर्डप्रेसमध्येच अवेलेबल आहे. ओके. आणि आता इथं PHP आलं. आता इथं PHP का आलं? जर वर्डप्रेसमध्ये बनलेलं आहे असं तुम्हाला क्वेश्चन येईल. त्याचा पण मी तुम्हाला आन्सर देतो. इथे बघा कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम. इथे तुम्हाला समजते की वर्डप्रेस नावाचं कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही यूज केलेलं आहे आणि ज्याचं वर्डप्रेस 6.8 चं जे आत्ता करंट व्हर्जन चालू आहे साईटचं ते हे आहे 6.8. ओके. सो ही साईट आहे बिल्ट विथ. ओके. आता एक जेन्युइन क्वेश्चन जो म्हणजे की इथं PHP का आहे? ओके. सगळ्यांना हा क्वेश्चन पडला असेल की PHP का आहे तिथे? तर वर्डप्रेस हे प्लॅटफॉर्म किंवा हे जे प्लॅटफॉर्म आहे हे CMS टेक्नॉलॉजीच्या अराउंड बनवलेलं आहे असं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला. ओके. CMS टेक्नॉलॉजी काय आहे? ओके. तर ज्या ह्या कोर लँग्वेज आहेत ते आधी समजून घ्या की CMS टेक्नॉलॉजी काय? ज्या ह्या कोर लँग्वेज आहेत. कोर लँग्वेज म्हणजे कोणत्या? C++, जावा, HTML, CSS, पायथन, PHP, रुबी ऑन रेल्स ह्या सगळ्या कोर लँग्वेज आहेत. कोर लँग्वेज म्हणजे काय? की एकदम तुम्हाला लाईन बाय लाईन कोड लिहावा लागतो. ओके. त्याशिवाय ह्या लँग्वेज एक्झिक्यूट होतच नाहीत. ओके. ह्या लँग्वेजमध्ये काय ड्रॅग अँड ड्रॉप आणि तसला काही ऑप्शन नसतो. एकदम म्हणजे तुम्हाला साधं एखादं बटन जरी करायचं तरी तुम्हाला 3-4 लाईनचा कोड लिहावा लागणार. तुम्हाला एखादं फॉर्म तयार करायचं तरी तुम्हाला कोड लिहावा लागणार. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल, स्क्रीनवरती दाखवायची असेल तर तुम्हाला कोड लिहावा लागणार. तर ह्याला आपण कोर लँग्वेजेस म्हणतो. ओके. तर CMS टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं की अशा पद्धतीचे जे कोड्स आहेत, ह्या कोड्सचे जे स्निपेट्स आहेत किंवा ह्या कोड्सचे जे छोट्या-छोट्या फाईल्स असतात त्या ऑलरेडी लिहिलेल्या असतात. म्हणजे की मला एखादा फॉर्म बनवायचा आहे वेबसाईटवरती. तर फॉर्म बनवण्यासाठी काय-काय रिक्वायरमेंट आहेत त्या ऑलरेडी मी लिहिलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्याला फॉर्म बनवायचा असेल तर तो परत तेच लाईन लिहिणार नाही. तो फक्त ती फाईल तिथे ॲड करणार. तिथं जे काही फील्ड्स आहेत त्या ड्रॅग अँड ड्रॉप करणार. तुमचा फॉर्म रेडी झाला. ओके. ही आहे CMS टेक्नॉलॉजी. सपोज तुम्हाला स्लायडर बनवायचा आहे. तर स्लायडर बनवण्यासाठी खूप कोड आहे. जवळपास 500 लाईनचा कोड असतो स्लायडर बनवण्याचा फक्त. तर तो कोड ऑलरेडी लिहिलेला आहे. ओके. आणि तो लिहिल्यानंतर त्याची एक फाईल आहे स्लायडरची. तर ती फाईल तुम्हाला नेक्स्ट ह्याला फक्त ॲड करायची तुमच्या प्लॅटफॉर्ममध्ये. तिथून तुम्हाला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. हे अशा पद्धतीनं CMS टेक्नॉलॉजी जी आहे ती वर्क करते. तर ते PHP का आलं होतं? तर ज्या ह्या कोडिंगच्या फाईल आहेत वर्डप्रेसच्या ते कशात लिहिलेल्या आहेत? तर त्या PHP मध्ये लिहिलेल्या आहेत. ओके. तर हे समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. PHP हे कोर लँग्वेज आहे. आता ते PHP मध्येच का लिहिलं? कोण सांगेल का? बॅकएंड साठी यूज होते ना ते. तुझा म्हणजे बरोबर आहे. फक्त कसं की कसं आता मी एक्सप्लेन करू की सी बॅकएंडसाठी असं नाही म्हणता येणार की बॅकएंडसाठी यूज होतो ते. आपण काय करतोय CMS डेव्हलप करतोय. आपण काय सर बनवतोय? येस. PHP ला डेटाबेस पण कनेक्ट करता येतो ना. बरोबर आहे. बरोबर आहे. PHP ला डेटाबेस कनेक्ट करता येतो. परत आपलं जे बाकीच्या पण ज्या लँग्वेजेस सगळ्यांना डेटाबेस कनेक्ट करता येतो. सगळ्यात मेन महत्वाचं काय ते बघा की तुम्ही ह्या CMS चा वापर करून तुम्ही काय डेव्हलप करताय? वेबसाईट वेबसाईट. आणि वेबसाईट कशावरती लोड होते? सर्व्हर वरती गुगल. ब्राउझरवरती. हे जे ब्राउझर्स आहेत ना खाली हो. हे बघा. हे जे ब्राउझर्स आहेत ह्या ब्राउझर्सवरती लोड होते. बरोबर? हो. ब्राउझरवरती लोड होणारी जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये चांगली लँग्वेज कोणती आहे? तर ती PHP आहे. आता 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 त्याच्यामध्ये येतं की PHP चांगली आहे प्लस ती डेटाबेसची पण इंटरॅक्ट करते आणि युजर इंटरॅक्शन सुद्धा त्याच्यामध्ये होतं. म्हणजे 3 गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत. पहिली तर गोष्ट ब्राउझरसाठी चांगली पाहिजे
सर्व्हरशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डेटाबेसची प्रॉपर इंटरॅक्शन झालं पाहिजे. तिसरी म्हणजे युजरचे काही इंटरॅक्शन्स असतील तर ते पण झाले पाहिजे. सो ह्या 3 गोष्टींसाठी जे आहे ना, ती PHP चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणून वर्डप्रेस डेव्हलप करताना PHPचा वापर केलेला आहे. आपण इथं दुसऱ्या लँग्वेजचा पण यूज करू शकतो, बट त्याच्यामध्ये अजून थोडे डिफिकल्टीज वगैरे ज्या आहेत त्या वाढतील. जसं की रिॲक्टचा वापर करून आपण बनवू शकतो. बट अजून तरी रिॲक्टचा वापर करून CMS बनलेलं नाही. जेवढं मला माहिती त्यानुसार अजून तरी तसं CMS बनलेलं नाही. बट रिॲक्टमध्ये एक चॅलेंज येतं ते म्हणजे रिॲक्टचे जे पेजेस आहेत ते पेजेस ब्राउझरमध्ये वन टाइम लोड होतात. म्हणजे एकदा सगळं लोड होतं मग आणि परत ते लोड होत नाही. त्याच्यामुळं काय होतं, SEOच्या काही गोष्टी आहेत. SEO करण्यासाठी कसं करावं लागतं, की मल्टिपल पेजेस लोड झाले पाहिजेत ब्राउझरवरती. तर तुमचं SEO जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. सो रिॲक्ट टेक्नॉलॉजीमध्ये ही गोष्ट होऊ शकते, जी आता ट्रेंडिंगमध्ये आहे ही टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये ही गोष्ट होऊ शकते. बट अजून तरी झालेली नाही, कारण की त्याच्यामध्ये हा SEOचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो होतोय, की प्रत्येक पेज लोड होत नाही. वन टाईम सगळं लोड होतं. स्पीड वाढतं बट रिॲक्टमध्ये स्पीड वाढतं बट एस साठी त्या गोष्टी प्रॉपर होत नाहीत. ओके. सो आता रिसेंटली म्हणजे हा 2025-26चाच हा एरर आहे. सगळे डेव्हलपर्स आणि सगळे जे काही डिझायनर डेव्हलपर आहेत त्यांना हा इश्यू जो आहे तो येतोय सध्याला. ओके. सो PHP एक चांगली लँग्वेज, कोर लँग्वेज जी त्यांनी यूज केलेली, जी प्रत्येक पेज लोड होते, सर्व्हरशी कम्युनिकेट करते आणि डेटाबेसची कनेक्शन्स पण करू शकते, युजरशी इंटरॅक्ट पण करू शकते. सो आणि त्याच्यामध्ये वर्डप्रेस डेव्हलप केल्यामुळे ते सगळ्यात पॉप्युलर बनलेलं आहे. ओके. सो हा त्याचा थोडासा बॅक एंडचा तुम्हाला थोडासा जो आहे तो व्ह्यू सांगितला. ओके. अजून तुम्हाला वेबसाईट बद्दलचे काही डाऊट्स वगैरे आहेत का? HTML CSS यूज करून आपण वेबसाईट क्रिएट करतो, नंतर PHP ला कनेक्ट करावं लागतं ना. हो. आता कसं आहे बघा, की HTML CSS म्हणजे काय? हे तुम्हाला आता मी ज्यावेळेस आपण वर्डप्रेसचं करणार ना, त्यावेळेस मी तुम्हाला समजवेन अजून डिटेलमध्ये. तुम्हाला आता फक्त एक ओव्हरव्ह्यू सांगतो, की तुम्ही असं समजा, की 3 गोष्टी आहेत. 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे HTML. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे CSS आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे JS. ओके. ह्या 3 गोष्टींवरती आहे का नाही, 3 गोष्टींवरती एक कोणतीही वेबसाईट जी आहे ती चालते. ओके. आता वर्डप्रेसमध्ये ह्या गोष्टी आहेत का? तर हो, आहेत. ओके. आता ह्या पण 3 कोर लँग्वेजेस आहेत. ओके. तुम्हाला हे डेव्हलपमेंट करावी लागत नाही, बट थोडाफार तुम्हाला चेंज जो आहे तो करावा लागतो जर गरज पडली तर. ओके. आता हे कसं पद्धतीनं काम करतं ते तुम्हाला थोडंसं मी रिअल टाईम एक्झाम्पलनं सांगतो. जसं की तुम्ही असं समजून चाला, की HTML जे आहे ते म्हणजे एक बॉडी घ्या, ज्याच्यामध्ये आपला जो हाडांचा सांगाडा असतो का नाही, स्केलेटन ज्याला आपण म्हणतो, नुसताच हाडाचा सापळा, तो म्हणजे HTML. ओके. CSS म्हणजे काय? तर ज्यावेळेस त्या हाडावरती मांस चढेल, त्वचा चढेल, ओके, ब्लड त्याच्यामध्ये जाईल, ओके, पण तरी पण ती बॉडीच राहील, बरोबर? ती मूव्ह नाही होणार. ओके. तो CSS म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेत, की त्याच्यावरती रंगरंगोटी काम करायचं किंवा मांस, रक्त, त्वचा चढवायचं काम जे आहे ते सांगाड्यावरती CSS करते. आणि JS म्हणजे काय? तर JS म्हणजे तुम्ही असं समजून चाला, की फंक्शनिंग. फंक्शनल किंवा त्याचा आत्मा म्हणा, की आत्मा आल्याशिवाय बॉडी हलत नाही, बरोबर? सो आता वेबसाईटवरती आता ही एक वेबसाईटच आहे बघा, meet.google.com. आता ह्याच्यामध्ये मी जेव्हा बोलतोय का नाही, तेव्हा इथं एक सर्कल हलतंय, बरोबर? सर्कल तुम्हाला थोडंसं हलताना दिसते कारण मी बोलतोय ते, बरोबर? तर हा जो हलणारा जो पार्ट आहे ना, हा हलणारा पार्ट जो आहे तो JS मध्ये डेव्हलप केलेला आहे. ओके. ज्यावेळेस मी आता माऊस इथं हलतोय, तर का माऊस इथं स्टॉप प्रेझेंटिंग वरती आणतोय त्यावेळेस काहीतरी चेंज होतोय, थोडंसं हलतंय काहीतरी. मागं बॅकग्राऊंडला कलर वगैरे येतोय. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आता इथे बघा. इथे हे पिन ओमकार जाधव टू मेन स्क्रीन असे ऑप्शन जे येत आहेत ना, हे सगळे जावास्क्रिप्टने येत आहेत. ठीक आहे. सो वेब पेजवरचा जो सगळा हलणारा पार्ट आहे ना, तो JS मध्ये डेव्हलप केला जातो.
जो पार्ट दिसणार आहे, जसं की आता मी बोलतोय माझ्या स्क्रीन भोवती इथे बघा ब्राऊन कलरची लाईन आहे बरोबर बॉर्डर ओके. ही ब्राऊन कलरची लाईन हलते का नाहीये, पण ती डेकोरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे कळतं की ते ओंकार खाली 12 लोक आहेत. बट बोलतोय कोण निखिल महामुनी बोलतोय. सो त्याच्यात चौकोन जो आलेला आहे तो सीएसएस मध्ये डेव्हलप केलेला आहे. परत ही जे इथे कुठला ब्लॅक कलर असावा, कुठे ब्ल्यू कलर असावा, कुठे बॉर्डर असावी. आता इथे HTML लिहिलंय पण त्याची बॉर्डर बघा कशी आहे, बिल्ड विथची बॉर्डर बघा कशी आहे, टेक्स्टचा फॉन्ट कसा असावा, हे सगळं दिसण्याचं जे काम आहे ना हे सीएसएस करतं. आणि CSS मध्ये होतं. येस, आणि इथे लेफ्ट साइडला हा पार्ट, त्याच्यामध्ये आपलं बोलल्याचं राईट साइडला ही स्क्रीन, हा जो पार्ट आहे ना हा पार्ट HTML मध्ये ऑलरेडी सेट केलेला आहे. ओके. सो ही गोष्ट तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बॉडीचा विचार केला ना तर तुम्हाला ही समजायला इझी जाईल. HTML म्हणजे फक्त सांगाडा बनतो सुरुवातीला. CSS म्हणजे त्याच्यामध्ये ही कलर वगैरे भरलं जातं सगळं. पण तरी पण पेज काय हालत नसतं. पेजमध्ये असं इंटरॅक्शन वगैरे प्रॉपर होत नाही. प्रॉपर मूव्ह करणारे पार्ट असे काही नसतं. जसं की आता मी इथं बोलतोय तर इथे बघा खाली इथे जे हलतंय का ना इथे माईकचं ते हलतंय ते JS मुळे हलतंय. ओके. सो सगळा वेबसाईटवरती जो मूव्ह होणारा पार्ट आहे ना तो JS मध्ये डेव्हलप केला जातो. सो हे 3 कोर आहेत जे ब्राउझरवरती तुम्हाला जेव्हा वेबसाईट दिसते तेव्हा हे 3 महत्त्वाचे आहेत. ओके. हे सुद्धा आपल्या वर्डप्रेसमध्ये बाय डिफॉल्ट असतात. ह्यांच्या फाईल्स असतात. ओके. PHPच्या पण फाईल्स असतात. सगळं ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. ओके. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हॅलो. हा बोल ना. हा त्या थोडंसं पुढे की. हा थोडंसं पुढे. हॅलो. हा सर, तर आपण जे डिजिटल मार्केटिंगला आपण शिकवतो HTML वेबसाईट डेव्हलपमेंट, तर 90% स्टुडंट हे नॉन टेक्निकल आहेत. त्यांना ह्याच्यातलं काहीच माहिती नाही. HTML, CSS, जावास्क्रिप्ट फक्त त्यांना माहिती आहेत की ह्या लँग्वेज आहेत. तर तुम्हाला थोडं जास्त एक्सप्लेन करावं लागेल. हो, बरोबर आहे ना. आपण ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडिया देणार आहे त्याच्यामध्ये. HTML, CSS, JS हे कसं यूज करायचं, कुठे-कुठे यूज करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आयडिया मिळेल. त्याच्यामुळे जे पहिलं लेक्चर आहे ते तुम्हाला मी अंडरस्टँडिंग ऑफ द वेबसाईट, नक्की वेबसाईट हो. काय असते, त्याचा यूज काय आहे हे समजणं गरजेचं आहे. हे तिन्ही पण गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. वर्डप्रेस सुद्धा कव्हर होणार आहे. ई कॉमर्सची साईट, कॉर्पोरेटच्या साईट, सगळ्या पद्धतीच्या साईट्स आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. येस. कारण 90% लोक आपले नॉन टेक्निकल येतात. हो. माझी फक्त एवढीच रिक्वायरमेंट राहील की जर माझं 1 तासाचं लेक्चर असेल तर तुम्ही घरी 2 तास अभ्यास करा. तर तुम्ही इझिली हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकणार. ओके. ओके सर. चालेल. आपण सगळं घेऊयात. सगळं फ्रॉम स्क्रॅच पासून तुम्हाला सगळं मी हे शिकवणार आहे. ओके. हो. चालेल. मग आज आपण इथे थांबूयात. उद्यासाठी काय? उद्याचं टायमिंगचं फक्त मी सांगतो. जरा मीटिंग्स वगैरे राहतात. टायमिंगचं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. हां. ठीक आहे. चालेल. थँक्यू सर. हां. चालेल. ओके. थँक यू.